धूम्रपान आरोग्यासाठी हानिकारक आहे हे वाक्य आपण हजारो वेळा ऐकलं असेल नाही का? इतकं की आता ते ऐकून आपल्याला काही विशेष वाटतही नाही. पण सिगरेटमधील घटक शरीरात गेल्यावर नक्की काय करतात याचा विचार कधी केलाय का? म्हणजे अगदी पहिल्या श्वासापासून शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत काय घडतं? आज आपण टेडेडच्या एका व्हिडिओमधील माहितीच्या आधारे हा संपूर्ण प्रवास उलगडणार आहोत. चला तर मग जरा खोलात जाऊन बघूया की नेमकं काय होतं. तर सुरुवात करूया पहिल्या श्वासापासून. असं म्हणतात की सिगरेटच्या एका श्वासात 5,000पेक्षा जास्त रासायनिक पदार्थ शरीरात जातात. हा आकडाच मुळात धक्कादायक आहे. पण शरीरावर याचा पहिला हल्ला कुठे आणि कसा होतो? याची सुरुवात अक्षरशः त्याच क्षणी होते, थेट तोंडापासून. सिगरेटच्या धुरामध्ये टार नावाचा एक काळा चिकट पदार्थ असतो. टार म्हणजे जे रस्त्यासाठी वापरतात ते डांबर, तसं काहीसं? हो, अगदी तसंच कथर. हा दात आणि हिरड्यांवर जमा व्हायला लागतो. तो दातांच्या संरक्षक कवचावर, म्हणजे ज्याला आपण एनॅमल म्हणतो, त्यावर एक थर तयार करतो. यामुळे दातांचा रंग तर पिवळा पडतोच, पण ते कवच कमकुवत होऊन दात किडण्याची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे प्रत्येक श्वासासोबत दातांवर डांबराचा एक पातळ थर चढवला जातोय असं म्हणायला हरकत नाही. आणि वास घेण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो असं ऐकलंय. हो, कारण हा धूर फक्त तोंडापुरता मर्यादित राहत नाही, तो नाकातही जातो. आपल्या नाकाच्या आत वास ओळखणाऱ्या ज्या नाजूक नसा असतात ना, म्हणजे नर्व्ह एंडिंग्स, हा धूर त्यांना अक्षरशः बधीर करतो, ज्यामुळे हळूहळू वास घेण्याची क्षमता कमी होते. अनेक धूम्रपान करणाऱ्यांना नंतर जाणवतं की त्यांना फुलांचा सुगंध किंवा जेवणाचा तो खमंग वास पूर्वीसारखा येत नाहीये. म्हणजे सुरुवातच आपल्या 2 महत्वाच्या इंद्रियांना धक्का पोहोचवण्यापासून होते. पण हा तर फक्त प्रवेशद्वार झाला. हा धूर जेव्हा पुढे आपल्या श्वसनमार्गात आणि फुफ्फुसात पोहोचतो तेव्हा तिथे काय विनाश घडवतो? कारण फुफ्फुसांवर होणारा परिणाम सर्वात जास्त धोकादायक मानला जातो, बरोबर? अगदी खरंय. कारण फुफ्फुसं हे या हल्ल्याचं मुख्य केंद्र बनतात. तिथे दुहेरी नुकसान होतं. पहिलं म्हणजे आपल्या श्वासनलिकेत सिलिया नावाच्या केसांसारख्या लाखो लहान रचना असतात. यांचं काम एखाद्या सफाई कर्मचाऱ्यांसारखं असतं. ते सतत हलत राहून बाहेरून आलेली धूळ, कचरा आणि जंतूंना बाहेर ढकलत असतात. अच्छा, म्हणजे आपले फुफ्फुस स्वच्छ ठेवण्यासाठी. हो, जेणेकरून आपले फुफ्फुस स्वच्छ राहतील. म्हणजे आपल्या शरीराची एक नैसर्गिक क्लिनिंग सिस्टीमच आहे. बरोबर. पण सिगरेटचा धूर या क्लिनिंग सिस्टीमवर हल्ला करतो. तो या सिलियांना तात्पुरता अर्धांगवायू झाल्यासारखं करतो, त्यांची हालचाल थांबवतो आणि जर धूम्रपान नियमित असेल तर ह्या सिलिया पूर्णपणे नष्ट होतात. अरे देवा. हो. याचा परिणाम असा होतो की फुफ्फुसात जमा होणारा कचरा आणि जंतू बाहेर फेकले जात नाहीत. यामुळेच धूम्रपान करणाऱ्यांना सतत खोकला येतो, कफ होतो आणि ब्रॉन्कायटिस आणि एम्फिसिमासारखे गंभीर आजार आणि संक्रमणाचा धोका अनेक पटींनी वाढतो. ती नैसर्गिक सुरक्षा कवचच नष्ट झालेली असते. बापरे, म्हणजे फुफ्फुसांची साफसफाई करणारी यंत्रणाच बंद पडते. आणि तुम्ही म्हणालात की दुहेरी नुकसान होतं. तर दुसरं नुकसान काय आहे? दुसरं नुकसान जास्त गंभीर आणि थेट परिणाम करणारं आहे. धूर फुफ्फुसांच्या अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचतो, जिथे ॲल्व्हिओली नावाच्या द्राक्षांच्या घड्यासारख्या लहान हवेच्या पिशव्या असतात. याच ठिकाणी आपल्या शरीरातला खरा चमत्कार घडतो. रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकला जातो आणि बाहेरून घेतलेला ऑक्सिजन रक्तात मिसळतो. पण सिगारेटच्या धुरासोबत कार्बन मोनॉक्साईड नावाचा एक विषारी वायू आत येतो. कार्बन मोनॉक्साईड? हे तर तेच रसायन आहे ना जे गाड्यांच्या धुरंड्यातून बाहेर पडतं? हो, तोच विषारी वायू. हा वायू रक्तात मिसळल्यावर एक मोठी समस्या निर्माण करतो. आपल्या रक्तात हिमोग्लोबिन नावाचं एक प्रोटीन असतं, जे ऑक्सिजनला चिकटून शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. पण कार्बन मोनॉक्साईड हिमोग्लोबिनला ऑक्सिजनपेक्षा 200 पट जास्त घट्ट चिकटतो. 200 पट? हो, म्हणजे जर हिमोग्लोबिन एक बस असेल आणि ऑक्सिजन प्रवासी, तर कार्बन मोनॉक्साईड त्या बसमध्ये घुसून सगळ्या प्रवाशांना बाहेर काढून स्वतः जागा अडवतो. यामुळे शरीराला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अच्छा. म्हणूनच धूम्रपान करणाऱ्यांना अनेकदा थोडं चालल्यावर धाप लागते किंवा सतत थकवा जाणवतो. त्यांच्या शरीराला पुरेसा ऑक्सिजनच मिळत नसतो. म्हणजे शरीराची ऑक्सिजन वहन करण्याची मूळ प्रक्रियाच धोक्यात येतेय. हे सगळं ऐकूनच अंगावर काटा येतोय. आणि या सगळ्यामागे जे व्यसन आहे त्याचं मुख्य कारण आहे निकोटीन. त्याचा प्रभाव किती वेगाने होतो? खूपच वेगाने. इतक्या वेगाने की विश्वास बसणार नाही.
सिगारेटचा श्वास घेतल्यावर फक्त 10 सेकंदात, म्हणजे श्वास पूर्णपणे बाहेर सोडायच्या आतच निकोटीन रक्ताद्वारे थेट मेंदूपर्यंत पोहोचते. फक्त 10 सेकंदात? हो, ही एक अत्यंत कार्यक्षम ड्रग डिलिव्हरी सिस्टीम आहे. मेंदूत पोहोचताच ते डोपामाइन नावाचं रसायन स्रवायला भाग पाडतं, ज्यामुळे व्यक्तीला तात्पुरता आनंद, आराम आणि एकाग्रता वाढल्यासारखं वाटतं. आणि याच आनंदाच्या भावनेसाठी मेंदू पुन्हा पुन्हा त्याची मागणी करतो. अगदी तसंच मेंदूलाही कृत्रिम आनंदाची सवय लागते. मग जेव्हा रक्तातील निकोटीनची पातळी कमी होते तेव्हा मेंदू अस्वस्थ होतो आणि पुन्हा सिगरेट ओढण्याची तीव्र इच्छा निर्माण होते. याच चक्रामुळे धूम्रपानाचे तीव्र व्यसन लागते. पण हा निकोटीनचा केवळ एक पैलू आहे. त्याचा दुसरा आणि अधिक धोकादायक पैलू आहे, जो शरीराच्या रक्तवाहिन्यांवर होतो. म्हणजे व्यसनाचं मूळ मेंदूत आहे, पण त्याचा धोकादायक परिणाम दुसरीकडेच होतोय. तो काय आहे? काय आहे ना, निकोटीन आणि सिगरेटमधील इतर रसायनं संपूर्ण शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचित करतात, म्हणजे अरुंद करतात. अच्छा. विचार करा, आपल्या बागेतल्या पाण्याच्या पाईपला जर कोणी दोन्ही बाजूंनी दाबून अरुंद केलं तर काय होईल? पाण्याचा प्रवाह वाढेल आणि पाईपवर ताण येईल. तसंच काहीसं आपल्या रक्तवाहिन्यांचं होतं. याशिवाय ही रसायनं रक्तवाहिन्यांच्या नाजूक आतल्या अस्तरांना, ज्याला एंडोथेलियल लाइनिंग म्हणतात, त्याला नुकसान पोचवतात. यामुळे त्या खरबरीत होतात आणि तिथे रक्ताच्या गुठळ्या म्हणजे ब्लड क्लॉट्स होण्याची शक्यता वाढते. आणि मग त्यातूनच हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येतो. बरोबर. यातूनच हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. ठीक आहे, म्हणजे तात्काळ परिणाम आणि व्यसनाचं कारण आपल्या लक्षात आलं. पण आता दीर्घकालीन परिणामांबद्दल बोलूया. धूम्रपानाचा सर्वात भीतीदायक परिणाम म्हणजे कर्करोग. सिगरेटमधील रसायनं कर्करोगाला नेमकं कसं निमंत्रण देतात? ही प्रक्रिया कशी घडते? ही एक दुहेरी धोकादायक प्रक्रिया आहे. पहिलं म्हणजे सिगरेटमधील अनेक रसायनं, ज्यांना कार्सिनोजेन्स म्हणतात, ती शरीरातील पेशींच्या डीएनएमध्ये धोकादायक बदल घडवतात. ह्या बदलांना आपण म्युटेशन्स म्हणतो. म्हणजे आपल्या शरीराच्या मूळ ब्ल्यूप्रिंटमध्येच बदल. अगदी. आपला डीएनए म्हणजे शरीराची ब्ल्यूप्रिंट आहे. ह्या रसायनांमुळे त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये चुका तयार होतात, ज्यामुळे पेशींची अनियंत्रित वाढ सुरू होते, म्हणजेच कर्करोग. पण याहूनही एक वाईट गोष्ट घडते. याहून वाईट? हो. आपल्या शरीरात एक नैसर्गिक डीएनए दुरुस्तीची यंत्रणा असते. म्हणजे जर डीएनएमध्ये काही किरकोळ चुका झाल्या तर शरीर त्या स्वतःहून दुरुस्त करतं. पण सिगरेटमधील आर्सेनिक आणि निकेलसारखे घटक ह्या दुरुस्तीच्या प्रक्रियेतच अडथळा आणतात. म्हणजे धूम्रपान एकीकडे तुमच्या डीएनएची ब्ल्यूप्रिंट खराब करतं आणि दुसरीकडे ती दुरुस्त करणारी यंत्रणाच बंद पाडतं. अरे देवा, म्हणजे हा तर दुहेरी हल्ला आहे. एकीकडे कर्करोगाच्या पेशी तयार होत आहेत आणि दुसरीकडे शरीराची त्या पेशींशी लढण्याची किंवा स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमताच कमी होत आहे. म्हणूनच धूम्रपानामुळे कर्करोगाचा धोका इतका प्रचंड वाढतो. आणि हे फक्त फुफ्फुसांच्या कर्करोगापुरते मर्यादित नाही. हा धोका तोंड, घसा, अन्ननलिका, पोट, किडनी, मूत्राशय अशा अनेक अवयवांना असतो. याशिवाय दृष्टी कमजोर होणे, मोतीबिंदू लवकर होणे, हाडे ठिसूळ होणे, स्त्रियांमध्ये गर्भधारणेत अडचणी आणि पुरुषांमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन यांसारख्या समस्याही होतात. अमेरिकेतील एक आकडेवारी आहे की कर्करोगाने होणाऱ्या प्रत्येक 3 मृत्यूंपैकी एका मृत्यूला धूम्रपान थेट जबाबदार आहे. हे खरंच खूप गंभीर आहे. हो, हे वास्तव या धोक्याची तीव्रता स्पष्टपणे दर्शवते. हे सगळं ऐकून खरंच खूप भीतीदायक वाटतं. पण या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा आणि मला वाटतं आशादायक भाग आत्ता सुरू होतो. चांगली गोष्ट ही आहे की धूम्रपान सोडल्यावर शरीर स्वतःला दुरुस्त करायला सुरुवात करते. ही एक अविश्वसनीय गोष्ट आहे. हे बदल किती लवकर दिसायला लागतात? यातली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की फायदे जवळजवळ तात्काळ दिसतात. शेवटची सिगरेट ओढल्यानंतर फक्त 20 मिनिटात, फक्त 20 मिनिटात. फक्त 20 मिनिटात? हो. हृदयगती आणि रक्तदाब सामान्य पातळीवर येऊ लागतं. कारण निकोटीनमुळे शरीरात जो फाईट और फ्लाईट प्रतिसाद निर्माण झालेला असतो तो शांत होतो. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे दुपारच्या जेवणाच्या सुट्टीपेक्षाही कमी वेळात शरीर स्वतःला बरं करायला सुरुवात करतं. आणि त्यानंतरच्या टप्प्यांमध्ये काय होतं? हो, शरीर लगेच कामाला लागतं. साधारण 12 तासानंतर रक्तातील कार्बन मोनॉक्साईडची पातळी सामान्य होते. म्हणजे हिमोग्लोबिनच्या बसमधून ते विषारी प्रवासी उतरून जातात आणि ऑक्सिजनला पुन्हा जागा मिळते. अच्छा.
त्यामुळे शरीराची ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता पुन्हा पूर्ववत होते. एका दिवसानंतर हृदयविकाराचा धोका कमी व्हायला सुरुवात होते आणि 2 दिवसानंतर एक खूप सुंदर बदल घडतो. वास आणि चव घेणाऱ्या चेतासंस्था ज्या खराब झाल्या होत्या त्या पुन्हा कार्यरत होतात, म्हणजे पुन्हा कामाला लागतात. म्हणजे जगाचा अनुभव घेण्याची पद्धतच बदलते. जेवणाची चव, पावसाचा वास हे सगळं पुन्हा नव्याने अनुभवता येतं. हे तर खूप मोठं प्रोत्साहन आहे. आणि फुफ्फुसांचं काय? ज्यांचं सर्वात जास्त नुकसान झालेलं असतं त्यांचं आरोग्य सुधारायला किती वेळ लागतो? फुफ्फुसांना थोडा जास्त वेळ लागतो, पण तेही सुधारतात. साधारण 1 महिन्यात फुफ्फुसांचे कार्य सुधारते, ज्यामुळे खोकला आणि धाप लागणे कमी होते. आणि ज्या सिलियाबद्दल आपण बोललो, ती फुफ्फुसांची सफाई कर्मचारी टीम. हो. त्या नाजूक रचना 9 महिन्यात पूर्णपणे बऱ्या होतात आणि पुन्हा कामाला लागतात. 9 महिने? हो. यामुळे फुफ्फुसांची संक्रमणांना प्रतिकार करण्याची क्षमता पुन्हा वाढते. हे तर झाले सुरुवातीचे 1 वर्षाच्या आतले फायदे. पण दीर्घकाळात काय बदल होतात? म्हणजे ज्या व्यक्तीने अनेक वर्ष धूम्रपान केले आहे त्या व्यक्तीला 10-15 वर्षानंतर काय सकारात्मक बदल दिसतात? दीर्घकालीन फायदे तर त्याहूनही मोठे आणि जीवन बदलणारे आहेत. धूम्रपान सोडून 1 वर्ष झाल्यावर हृदयरोगाचा धोका धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीच्या तुलनेत थेट अर्धा होतो. अर्धा? 50% कमी? हो, थेट अर्धा. हा खूप मोठा बदल आहे. 5 वर्षानंतर रक्तवाहिन्या बऱ्यापैकी दुरुस्त झालेल्या असतात, त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होण्याचा आणि त्यामुळे येणाऱ्या स्ट्रोकचा धोका लक्षणीयरित्या कमी होऊन धूम्रपान न करणाऱ्या व्यक्तीच्या जवळ पोचतो. आणि कर्करोगाचा धोका, जो सर्वात मोठा धोका मानला जातो, तो कमी होतो का? हो, नक्कीच. 10 वर्षानंतर फुफ्फुसांच्या कर्करोगाने मृत्यू होण्याची शक्यता 50% कमी होते. याचं कारण म्हणजे शरीराची DNA दुरुस्त करणारी यंत्रणा, जी धूम्रपानामुळे बंद पडली होती, ती आता पूर्ण क्षमतेने काम करत असते. वाह! आणि सर्वात महत्त्वाचा आशादायक टप्पा म्हणजे 15 वर्ष. धूम्रपान सोडून 15 वर्ष झाल्यावर कोरोनरी हृदयरोगाचा धोका धूम्रपान कधीही न केलेल्या व्यक्ती इतकाच असतो. 15 वर्षात शरीर जवळजवळ पूर्ववत होऊ शकतं. हे ऐकून खरंच खूप दिलासा मिळतो. हे म्हणजे शरीराला एक दुसरी संधी देण्यासारखं आहे. पण हे फायदे कितीही मोठे असले तरी धूम्रपान सोडणे हे एक मोठे आव्हान आहे. निकोटीनच्या सवयीमुळे चिंता, चिडचिड, नैराश्य यांसारखी लक्षणे दिसू शकतात. हो, हे खरं आहे. सोडण्याचा प्रवास सोपा नसतो. याला निकोटीन विड्रॉल म्हणतात आणि ही लक्षणे दिसतात. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ती सहसा तात्पुरती असतात आणि सुदैवाने आता धूम्रपान सोडण्यास मदत करणारी अनेक शास्त्रीय साधने आणि पद्धती उपलब्ध आहेत. निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी म्हणजे NRT खूप प्रभावी ठरते. ही थेरपी नक्की कशी काम करते? यामध्ये च्युइंगम, स्किन पॅचेस किंवा स्प्रेच्या माध्यमातून शरीराला नियंत्रित प्रमाणात फक्त निकोटीन दिले जाते. यामुळे मेंदूची निकोटीनची तळमळ कमी होते, पण सिगारेटमधील इतर हजारो हानिकारक रसायनं शरीरात जात नाहीत. अच्छा, म्हणजे एक प्रकारे शरीराला सवय मोडायला मदत करणारा आधार आहे. अगदी. यासोबतच समुपदेशन, सपोर्ट ग्रुप्स, कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी आणि नियमित व्यायाम हे सुद्धा मानसिक आधार देण्यासाठी आणि सवयीचं चक्र तोडण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की धूम्रपानाचा प्रत्येक श्वास शरीरासाठी किती विनाशकारी असू शकतो. दातांपासून ते DNA पर्यंत शरीराचा असा कोणताही भाग नाही ज्यावर त्याचा वाईट परिणाम होत नाही. पण त्याचवेळी दुसरी बाजूही तितकीच महत्वाची आहे. ती म्हणजे मानवी शरीरात स्वतःला बरे करण्याची एक विलक्षण अद्भुत क्षमता आहे. अगदी बरोबर. धूम्रपान सोडण्याचा निर्णय हा आरोग्याच्या दिशेने उचललेले एक सर्वात मोठे आणि शक्तिशाली पाऊल असू शकते. 15 वर्षात शरीर पूर्ववत होऊ शकते हे वास्तव खूप आशादायक आहे. हे दर्शवते की सुरुवात करायला कधीही उशीर झालेला नसतो. शरीराची स्वतःला दुरुस्त करण्याची इच्छाशक्ती आपल्या व्यसनाच्या इच्छेपेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. आजच्या चर्चेचा शेवट एका महत्त्वाच्या विचाराने करूया. आपण धूम्रपानाच्या शारीरिक परिणामांबद्दल सविस्तर बोललो. पण या व्यसनामागे आणि ते सोडण्याच्या प्रक्रियेमागे असणाऱ्या मानसिक आणि सामाजिक पैलूंचा आपण किती विचार करतो? अनेकदा सिगारेट ही तणाव कमी करण्याचा किंवा सामाजिक गटात सामील होण्याचा एक मार्ग म्हणून सुरू होते. धूम्रपानावर मात करण्याच्या प्रवासात शरीराला बरे करण्याइतकेच या मानसिक सवयींचे आणि सामाजिक दबावाचे चक्र तोडणे किती महत्त्वाचे आहे, हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.